महत्वाचं काम इंद्रायणी व्यासपीठाने केलेलं आहे आणि हे जे ईश्वराचा बंगा या ठिकाणी बसलेला आहे, कधी काळी या घाटावर 50% मनात अपेक्षा ठेवून आपल्या साऊंडची 100% चार्जिंग करून या ठिकाणी येऊन थांबले होते. त्यांना अपेक्षा नव्हती कोणी भेटेल. परंतु जसं संत तुकारामांच्या दौतेला एक एक अभंग भेटत गेला, तसं त्या माणसाला एक एक कवी भेटत गेले आणि इंद्रायणी व्यासपीठ उभा राहिले. इथे जमलेल्या प्रत्येक कवीला जर मानाचं स्थान कोणी दिलं असेल तर या माणसाने दिलं. इथे बसलेल्या प्रत्येक भगिनीला जर हक्काचं माहेर कवितेचं कोणी दिलं तर ते या माणसाने दिलं. त्यांना काही फुल आणि काटे इथेच भेटले, त्यातलाच एक काटा मी आहे. मी हक्काने सांगतो की हे माझं इंद्रायणी व्यासपीठ आहे. आणि अगदी ठरवून सुद्धा आपण जसं आपल्या आईच्या नाळेपासून वेगळे होऊ शकत नाही, तसे मी इंद्रायणीपासून स्वतःला वेगळं करू शकत नाही. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जरी गेलो तर इंद्रायणी ही माझी आई आहे आणि इथे सादर करणारा प्रत्येक शब्द ही माझी मातृकविता आहे आणि ती सादर करताना मला वेगळं बळ येतं. त्यामुळे खरंच हॅट्स ऑफ अगदी मुलानी सर, ज्या व्यासपीठामध्ये ज्या संस्थेमध्ये रमासारखी कांत आहे, वृषालींसारखा आढावा आहे, अशा कवितेमध्ये सविताजी दिवेकरांसारखे दिवे आहेत आणि जे कधीही लीक होत नाही ते अश्विनी लिके यांची प्रतिभा आहे आणि ज्याचा कधी नाश होत नाही असा अविनाश, त्याच्या प्रतिभेचा कधी नाश होणार नाही आणि आडनावासारखा तो काठोकाठ भरलेला आहे. त्यामुळं पुन्हा तोच सागर आम्हाला या ठिकाणी पुन्हा पुन्हा ऐकायला भेटेल, ती खळखळ ऐकायला भेटेल अशी अपेक्षा आहे. आणि या ठिकाणी थांबून मी एक रचना सादर करतो, जी रचना त्यांना सुद्धा आवडते की मुख्य वेदनेलाही तू शब्द द्यावे कधी